नमस्कार. ऑथेंटिक यूट्यूब खानदेश चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर मग आज बनवूया चमचमीत अशी ढाबा स्टाईल मेथी मटर मसाला. त्यासाठी वाटाणे घ्यायचे, मेथी निवडून घ्यायची, त्यानंतर थोड्या कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या वाटण्यासाठी, काजू घेतलेले आहेत, खडे मसाले, टोमॅटो, कांदा, आलं आणि लसूण घेतलेलं आहे. वाटाणे छान धुवून घ्यायचे आणि पाणी टाकून थोडं मीठ टाकायचं आणि उकळून घ्यायचे. वाटाणे उकडल्यानंतर भाजी लवकर होते, त्यासाठी वाटाणे उकडून घ्यायचे. त्यानंतर मेथीला बारीक चिरून घ्यायचं. मेथी मी आधीच निवडून धुवून ठेवून दिलेली होती. अशा प्रकारे आता आपण मेथी पण कापून घेऊया. मेथी आता कापून झालेली आहे. आता आपण वाटण तयार करण्यासाठी कांद्याला लांब लांब कापून घ्यायचं आहे. या भाजीला ना कांदा असं थोडं जाडसर कापायचं आणि आपल्याला भाजायचं आहे. त्यासाठी एकदम बारीक नाही कापला तरी पण चालेल. त्यानंतर टोमॅटो पण कापून घ्यायचे. टोमॅटोचा बियांचा भाग काढून टाकायचा. टोमॅटोमधल्या जर बिया घेतल्या ना आपण तर भाजीला आंबटपणा येतो, त्यामुळे बियांचा भाग काढून टाकायचा टोमॅटोचा. 2 टोमॅटो 3 टोमॅटो घेतले तरी काही हरकत नाही या भाजीला. अशा प्रकारे टोमॅटो कापून घ्यायचा. त्यानंतर आता वाटाणे पण आपले उकडून झालेले आहे. वाटाणे आपण आता बाजूला उतरून घेऊ. त्यानंतर गॅसवर तवा ठेवायचा किंवा कढई ठेवायची आणि तेल टाकायचं थोडं 1 चमचा आणि कांद्याला छान भाजून घ्यायचं. एकदम खूप जास्त भाजायचं नाही आहे. या भाजीसाठी आपल्याला ग्रेव्ही थोडी व्हाईट कलरचीच हवी आहे, त्यासाठी एकदम जास्त भाजायचं नाही. त्यानंतर टोमॅटो पण टाकून घ्यायचं आणि भाजून घ्यायचं. 1-2 ते 3 मिनिट भाजून झाल्यावर त्यामध्ये खडे मसाले, धने ॲड करून द्यायचं. त्यानंतर कोथिंबीरच्या काड्या असल्या तर खूपच छान, असल्या तर टाकून द्यायच्या. म्हणजे भाजीला एकदम मस्त सुगंध येतो आणि कलर पण छान येतो ग्रेव्हीला. कोथिंबीर टाकायचं नाही, काड्या टाकायच्या. कोथिंबीर जर टाकला तर हिरवा रंग येतो, त्यासाठी फक्त काड्या टाकायच्या. त्यानंतर लसूण, आलं आणि काजू पण टाकून घ्यायचे आणि त्यांना पण भाजून घ्यायचं. भाजल्यानंतर ताटामध्ये काढून घ्यायचं थंड होण्यासाठी. त्याच कढईमध्ये तेल टाकायचं. आता आपण मेथीच्या भाजीला थोडं तेलामध्ये परतून घेऊ. अशा प्रकारे जर मेथी तेलामध्ये परतून घेतली ना तर भाजीची चव अजून वाढते. त्यासाठी मेथीला अशी परतून घ्यायची. त्यानंतर वाटण थंड झालेलं आहे. आता त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू आणि पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचे. अशा प्रकारे आपलं वाटण तयार आहे. आता आपण गॅसवर कढई ठेवू. कढईमध्ये तेल टाकू. तेल टाकल्यानंतर तेल चांगलं तापू द्यायचं आहे. मग टाकायची मोहरी. त्यानंतर मग जिरे टाकून घ्यायचे. जिरे तडतडले का तेजपान टाकायचं. त्यानंतर मग जे वाटलेलं वाटण आहे ते टाकायचं. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. जर जास्त असले ना तर मग अंगावर उडतं तेल. त्यानंतर मसाला चांगला झाला का त्यामध्ये हळद टाकायची, धने पावडर टाकायचं, गरम मसाला टाकायचा आणि लाल तिखट टाकायचं. खडे मसाले घेतल्यामुळे तुम्ही गरम मसाला टाकू शकतात किंवा नाही टाकू शकत, ऑप्शन आहे. जर टाकला तर थोडी अजून तेज होईल भाजी, नाही टाकला तरी चालेल. आपण खडे मसाले घेतलेले आहे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं. मीठ आपण वाटाण्यांमध्ये पण टाकलं होतं थोडं, त्या अंदाजाने मीठ टाकायचं. त्यानंतर कस्तुरी मेथी टाकायची, मस्त हातावर रगडायची, तेलाने टाकायची. मग असं टाकल्याने खूप मस्त सुगंध येतो भाजीला. बघा आता वाटण किती मस्त चमचमीत दिसतंय. आता त्यामध्ये मेथी टाकून घ्यायची आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. मग त्यानंतर आता आपण वाटाणे टाकून घेऊ.
आणि व्यवस्थित परतून घेऊ अजून दोघांना. आता सर्व एकजीव करून घेऊ. 1-2 मिनिट उकळी येऊ देऊ. त्यानंतर आपण 1 चमचा दूध घेतलेलं आहे मी आणि 1 ते 1.5 चमचा दुधाची जी साय होती ती पण त्या दुधामध्ये फेटून घेतली आणि टाकलं. तुम्ही जर मलाई असली किंवा क्रीम तर ते पण टाकू शकतात. मी दुधाची साय आणि थोडं दूध दोघं मिक्स करून टाकलेलं आहे. त्यानंतर बघा आता भाजी, यावर मस्त कोथिंबीर टाकायचा आणि मिक्स करायचं. असा सुगंध सुटला आहे ना भाजीचा, खूपच छान. अशा पद्धतीने मेथी मटार मलाई तुम्ही पण करून बघा, खूप चवदार होते. आता तिला अजून जास्त चवदार करण्यासाठी आपण तडका देऊया, म्हणजे ती ढाबा स्टाईल होईल एकदम. त्यासाठी पॅनमध्ये तेल घेतलं एका भांड्यात. त्यानंतर तेल तापल्यानंतर मोहरी टाकायची आणि लसूण टाकायचा आणि थोडा हिंग टाकायचा. लसूण मस्त लाल होऊ द्यायचा. त्यानंतर 2 ते 3 लाल मिरच्या टाकायच्या. त्यानंतर आता आपला तडका रेडी आहे. मस्त भाजीवर टाकायचा, मिक्स करायचं. तडक्याने भाजीची अजून जास्त चव वाढते. अशा पद्धतीने मेथी मटार मलाई तुम्ही पण करून बघा. तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपी हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.